विशेषतः आफ्रिकेतनं जे विद्यार्थी येतात, नायजेरियन जे विद्यार्थी असतात ते अशा केसमध्ये किंवा ड्रगच्या व्यवहारामध्ये पकडलेले गेलेले आहेत। आणि नेहमी आत्तापर्यंत जे ड्रग्ज होते, कोकेन असेल किंवा ब्राऊन शुगर असेल, हे विद्यार्थ्यांना सप्लाय केलं जायचं किंवा विद्यार्थ्यांमार्फतही याचा व्यापार चालायचा। मात्र मागील काही वर्षांमध्ये ही ड्रगची पद्धत बदलली, वेगळ्या पद्धतीचे ड्रग्ज बाजारात आले, ज्याची माहिती खुद्द नार्कोटिक्स किंवा अंमली पदार्थ विभागालाही नसायची। तीशी ड्रग्ज विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होती, त्यामुळे ही ड्रग्सची ब्राऊन शुगरची ही जी कारवाई झाली आहे ती त्यामुळे मागील काही वर्षातील सर्वात मोठी कारवाई म्हणून समजली जाते। ही कारवाई पुण्यातल्या संगमवाडी परिसरामध्ये झालेली आहे आणि पोलिसांना जी माहिती मिळाली त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आलेली आहे। आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे आणि त्यांचे इतर कोणी साथीदार आहेत का आणि त्यांची पुण्यामध्ये पुढची काही सप्लाय चेन आहे का किंवा त्यांचे कोण पुरवठादार आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत। मात्र पुण्यामध्ये ब्राऊन शुगर एवढ्या मोठ्या पद्धतीने पकडले गेल्याची ही मागील काही वर्षातील पहिलीच घटना आहे आणि हा ड्रग्सचा व्यवसाय पुण्यात देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात चालतोय हे यातून पुढे येत आहे। हे मालिक धन्यवाद नितीन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।